तर इकडे महागाईनं आता उच्चांक गाठलेला आहे आणि 11 महिन्यांचा महागाईनं हा उच्चांक गाठलाय। सलग चौथ्या महिन्यात देशाला दरवाढीचा हा फटका बसतोय। अन्न पदार्थ महाग झालेत, उत्पादन क्षेत्रातल्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे। डाळी, बटाटे, सर्वसामान्यांच्या थाळीत असणारे सगळेच पदार्थ आता महागतायत आणि घाऊक महागाईमुळे फेब्रुवारीमध्ये 11 महिन्यांचा हा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय। अन्नपदार्थ आणि उत्पादन क्षेत्रामधल्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर हा 2.13%वर पोहोचलाय। सरकारी आकडेवारीतून हे सगळं समोर आलेलं आहे आणि विशेष म्हणजे अमेरिका इराणच्या तणावामुळे वाढलेला कच्च्या तेलाचा किमतींवर परिणाम झालेला आहे। मार्च महिन्याच्या आकडेवारीवर अधिक तीव्रतेने हा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। तर जानेवारीमध्ये घाऊक महागाईचा दर हा 1.81% इतका होता आणि तो आता 2.13%वर पोहोचलाय। उत्पादन, मूलभूत धातू, वस्त्रोद्योग अशा क्षेत्रातल्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याचा हा सगळा परिणाम दिसून येतो आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, पाहतोय आपण गेल्या 11 महिन्यांचा उच्चांक महागाईनं गाठलेले सर्वसामान्यांचं किचन बजेट काय, तर सगळंच बजेट खरं तर कोलमडलेलं आहे आणि तीव्र झळा या युद्धाच्या सर्वसामान्यांना लागतात असं दिसतंय। निश्चितच अनुपमा, खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या युद्धाचा खरं तर फटका देशभरातच जगभरातल्या अनेक देशांना बसतोय, तोच कुठेतरी फटका आता भारताला सुद्धा बसू शकतो अशी चिन्ह या निमित्तानं दिसू लागली आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या घडामोडींमुळे घाऊक महागाई दर जो आहे त्याची विक्रमी नोंद यावेळेला करण्यात आली आणि 11 महिन्यातला सगळ्यात मोठा हा उच्चांक यावेळेला या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी आकडेवारी शासकीय पातळीवरती देण्यात आली आहे त्यातून समोर आलाय। खरं तर ज्या पद्धतीनं तेल असेल किंवा इतरही गोष्टी असतील, गॅसेस असतील किंवा विदेशातनं ज्या गोष्टी आयात केल्या जातात त्याच्यावरती, त्याच्या किमतींवरती जो काही परिणाम झालाय त्याचाच एक भाग म्हणून या घाऊक महागाई दराच्या उच्चांकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आता या निमित्तानं पाहायला मिळतंय। केवळ महागाईच नाही तर इतरही क्षेत्रांवरती, इतरही गोष्टींवरती याचा परिणाम होत असल्याचं या निमित्तानं समोर आलंय। आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे भारतातल्या अनेक वस्तू, ज्यामध्ये अनेक विविध वस्तू असतील किंवा अनेक सेवा असतील किंवा गॅस, LPG या सगळ्या गोष्टी असतील, याच्या दरांमध्ये होणारी वाढ, याचं रिफ्लेक्शन हे महागाईच्या वाढीमध्ये किंवा एकंदर घाऊक महागाई दराच्या उच्चांकामध्ये आता दिसून यायला सुरुवात झाली आहे। खरं तर ज्या पद्धतीने आता सतीश ढगे यांनी सांगितलं की कसं खऱ्या अर्थानं या युद्धाची परिस्थिती पाहता हे युद्ध किती दिवस चालेल आणि जर हे युद्ध आणखीन काही दिवस चाललं तर निश्चितच याचा निगेटिव्ह परिणाम, याचा नकारात्मक परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे खऱ्या अर्थानं हे जे काही युद्ध किंवा या जे काही युद्धजन्य परिस्थितीची चिन्ह जागतिक पातळीवर दिसत आहेत ती कितपत आणखीन किती काळ टिकतायत यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत। खरं तर केवळ महाराष्ट्र नाही तर देशभरातल्या अनेक सेवा सुविधांवरती याचा परिणाम आता हळूहळू जाणवायला लागलाय। आपण पाहिलं असेल की आपण काही दिवसांपासून गॅस असेल किंवा त्यानिमित्तानं होणारा पुरवठा असेल आणि त्याचा एकंदर ग्राहकांवरती, भारतीयांवरती एकंदर कशा पद्धतीने परिणाम होतो हे सातत्यानं दाखवतोय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या घडामोडींमुळे आणखीन किती काळ भारताला या सगळ्या गोष्टींचा नुकसान भोगावं लागतंय, झळा पोहोचतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यावरच खऱ्या अर्थानं भारतातल्या अर्थचक्राची अनेक गणितं ही अवलंबून असतील। ठीक, ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।